तर मी चाललो आता दाढी बारीक करायला आणि पावसातून कुठं जाणं येणं येत नाही. गाडी दुसरी गाडी जाणं येणं होत नाही, तरी पण आपण जाऊया. तर काल रात्रीपासूनच पाऊस हा पडतोय आणि मस्त असं पडतोय. काल रात्री पाणी बिणी सगळं भरलेलं होतं. गावाला पण असं जोरदार पाऊस पडतोय. गावाला जायचं आहे आणि अतिउत्साह वाढत चाललेला आहे गावाला जायचं. कारण की मे महिन्यात गावाला न गेल्यामुळे आता पावसाळा आहे, वासरावर जायचं, खेकडे पकडायचे, अजून कुठं कुठं प्लॅन आहे. ते त्याचे पण ब्लॉग येतील, ते पण तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट तर तुम्ही काय करत नाही मी सांगून पण तरी पण सांगतोय, कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा. तर काय नाही, आता जाऊया. दाढी बिडी करून झाली की मग घरी येऊ आणि मग दिवसाची सुरुवात काय कशी आहे, कुठं काय जाणं येणं होतं काय, ते पण तुम्हाला कळेल. गूगल पैसा आ रहा हम लोग को मार्च हम लोग को चेहरा बंदा है ना तो अपने तर फायनली कटिंग आपली झालेली आहे आणि भरपूर महिन्यांनंतर दाढी पूर्ण बारीक आलेली आहे. काहीतरी कसा दिसतोय कमेंट करून सांगा नक्की. तर कसा वाटतं मला बघायची सवय नाही. पूर्ण छोटा कसा एकदम मुलगा असतो तसा वाटतं, फील येतं मला. आणि भरपूर तरी महिन्यानंतर एक म्हणजे हां लगभग 1 वर्ष दाढी अशी बारीक कधी एवढी केलीच नव्हती मी. मीडियम ठेवली, नाही तर आपली मोठी दाढीच असायची. आता आईची आजीची आणि रिॲक्शन बघूया काय कशी येते ती. मला पण राम मजा वाटते. कसला व्हिडिओ मग असं झालं, बारीक कर बारीक कर बारीक कर, मस्त वाटतं. मस्त वाटतं. मग ते सीजीएस मध्ये आणि जाऊन हे काय इथं ठेवायची जागा हे किती वेळा बोल, इथं ठेवू नका. सुकायला कुठे टाकायचं? त्या आतमधल्या रूम मध्ये टाक ना. आजी कुठे गेली? आजी झोपली. बस बस. कोण आहे? झोप झोप. आजी झोपलेली, तिची झोप मोड केली मी. दर्शन झालेत. तब्बल किती महिन्यात भेटला असशील? 4 महिने तरी झाले असतील, भेटला नसतील. हां काय बघून घ्या आता ह्याच्या पुढे दिसेल की नाही सांगता येत नाही. काय तारा हा पौर्णिमेचा चंद्र आहे. 21 दिवसांनी दिसतो तो. जरासा कुठून तरी वाटतोच बारीक. जिवंत आहेस की नाही ते बघतोय. हा जरा मला असं टिपून घेऊ दे तुला, म्हणजे नीट व्यवस्थित असं. आता आधीमध्ये आता किती महिन्यांनी दिसशील हे सांगता येत नाही. अरे इंदोरला गेला भाई, कसला खतरनाक. छत्तीसगडला गेलेलास? उज्जैनच्या 50 किलोमीटर अगोदर गेलेलं. छत्तीसगड का टाकलेलं लोकेशन? चंद्रीग्रह असेल ते. चंदीगड गड वेगळं आहे. हा ग्रहणाला लागतं तुला, चंद्रग्रहणाला राहतोच आहे. चंद्रगंधा
बेकार ते एमपीत नका जाऊ भाई. एमपीत कोणी जाऊ नका. एवढं लांब आहे ना. मुंबईत गाडी किती दिसतात युपीच्या एमपीच्या. ते बॉड्या बनवतात रे आणि इंजिन पण तेच असतं. पण इंजिन मुंबईचं फक्त ट्रान्सफर तिकडचं असतं. बेकार तिकडे इंदोर बिंदरला नको जाऊया. कोण जातंय, आपण आपलं कोकण सोडायचं नाही. कोकण इकडे तू गाडी कमी चालवलीस. हे काय 500 किलोमीटर कमी झाली माझी. काय माणूस नॉनस्टॉप येडा जेवायला मॅनेजरला मॅनेजर तुम्ही आहे जाडं कुठल्या दगडाचे बनलाय तू. मी बोलते एकदा बसलं की उठायला मागत नाही. पाणी पण घेत नाही संपलं तरी. आम्ही नॉनस्टॉप येणार आहे. तिकडे विमानामध्ये पॅकेट केवढी होती. तिकडं सगळं चालू आहे. महाराष्ट्रात सगळं बंद आहे. खतरनाक. एवढा. भारतीय जनता पार्टीचे दादरमधील अध्यक्ष कुठले पण काहीतरी पदवी आहे ना. अध्यक्ष मेन अध्यक्ष दादर. फोनवर चर्चा चालू आहे. थांब जरा. भारतीय जनता पार्टीचे सांगा पद काय तुझं. पद वॉर्ड अध्यक्ष श्री अथर्व कोसले. आज यांचे दर्शन भेटले आपल्याला. बघून घ्या. कुमार नाही श्री कुमार काय श्री येड. तुला खायच कुठं रे तू. म्हणून घराच्या बाहेर पडत जा. श्रीनिवास तुझा घरात जा घरात. असं झाला भेटायला. अरे भेटलाय कुठं. 4 महिने झाला तू भेटत नाही तरी आईस मला फोन करून विचारते. आज तू इकडं कुठं. हा बोला फांगा होतो त्याला बोलत बघितलं. हा वया वाटो टाकलाच आहेस. अशीच प्रगती करत राहा. फक्त आमच्यावर लक्ष असू दे. फक्त आमच्यावर लक्ष असू द्या. कधी काय मदत बिदत लागली तर आम्ही करतो म्हणा. हो चांगला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आहे भावाची वाटचाल चांगली आहे. आणि ह्याची वाटचाल वाट लावत चाललंय स्वतःचीच. नुसता घरी राहून नवीन मित्र भेटले म्हणून जुन्या मित्रांना विसरू नये. हे जर कुणाला असेल ना ते ह्याच्याकडून शिका. नवीन मित्र भेटले की जुन्या मित्रांना विसरतो हा. कुणाला पण आहे सांग. रोहित आला सांग. कुठं आहे कुठं ती. घर आतमध्ये आहे. शेवटचा हा ना मार्च की फेब्रुवारी मध्ये तू भेटला असशील मला. शिमग्याच्या आधी होळीच्या पण आधी जानेवारी फेब्रुवारी तू मला भेटला असशील. त्याच्यानंतर डायरेक्ट आज भेटतो. तुला लाज वाटते. भांडणं करता तुम्ही. डॉन गायब कसले तुम्ही घंट्याचे डॉन. जेलमध्ये अरुण गवळी बाहेर कसं त्याला. तर आत्ता मला आपला क्रिएटर भेटला आहे. मला वाटत होतं की तो हिंदी भाषिक असेल पण नाही. हा माझा गैरसमज होता. आणि तो मराठी मुलगा निघाला आपला. तर मला आता चेहरा आणि नाव आणि माहिती नाही पण त्याला फक्त आठवलं जो कॅरेक्टर प्ले करतो तर तो हा क्रिएटर आहे. तुझं फक्त मला नाव सांग. माझं नाव गौतम आहे भाई. गौतम प्रभाकर मस्के. मी मराठी आहे बट मी कॉन्टेंट हिंदीमध्ये करतो की लाईक सगळ्यांना कळाले पाहिजे. सगळ्यांनी मजे घेतले पाहिजे म्हणून. बट येस मी माझी मातृभाषा पूर्ण मराठी. त्याच्याबद्दल काय नाही. कॉन्टेंट तू कुठल्याही लँग्वेजमध्ये. पण मला एक वाटत होतं पण भाऊशी बोलून एक वाटतं होतं ना की क्रिएटर असतात ते म्हणजे फॉलोअर्सांनी. तर तसं नाही. हा भाई आपल्यासारखाच आहे. हा भाईच्या ह्याच्यातलाच आहे हा. ते एक बेस मला चांगलं वाटलं आहे. थँक्यू. मला फॉलो करा याला पण. दादाने मला लिफ्ट दिली खूप लांबपर्यंत. मी एकटा चालत होतो पण थँक्यू. तू पण मला ओळखलं. आणि आपण कुठे बोलतोय तू. वाव मंदिरासमोर बोलतोय काय सिद्धी नाही. चालेल आता त्याला जाऊ दे. त्याला आता शूटला असेल लेट होत असेल तर त्याला आता रजा घेऊया. भाई पोरगा मस्त होता तो. गौतम त्याचं नाव आहे. आणि त्याची ती कावळ्याची आणि आत्मकथेची जी व्हिडिओ होती ज्या रिलेट करत होती. एकदम मजा आली. मी ते आमचं गाडीवरचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ते रेकॉर्ड नाही करू शकलो पण एक जास्त असं कळलं की मजा आली त्याच्यासोबत बोलताना. एक आपलासा असा वाटला तो. आणि भरपूर महिन्यानंतर नितेश चौगुले हे भेटले. किती वाजले
तर ते एक भारी त्याची मम्मी मला फोन करते, पण हा मला फोन करत नव्हता. ह्याचं काहीतरी अंकित, सिद्धेश आणि नितेशची भांडणं झाली होती. एक मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज असतात आणि त्यांची भांडणं झाली होती. आणि मग आता सिद्धेश बोलायला लागला, अंकित जरा आहे तो पण बोलेल. आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक प्लॅन केला होता, पण तो प्लॅन चौपट झाला आहे त्या भांडणामुळे. आणि आता परत बोलायला लागले की मग आम्ही करू तो प्लॅन सक्सेसफुल असं प्रार्थना करतो मी. आणि आता रामचंद्र डोलम हे येत आहेत सर. म्हणजे लालबागच्या राजाचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला राम ज्याला बोलतो डोलम, तर तो येतो. त्याला जे भेटायचं जरा बोलायचं आहे, काय कसं काय प्लॅन ब्लिन सगळं काय, जरा गणपतीचे व्हिडिओ काय कसं काय करायचं तर जरा आयडिया देतो. भाऊच्या पण मनातलं ऐकूया आपण, त्याच्या पण 2 शब्द ऐकू काय कसं. त्याच्या पण आयडिया असतात, त्याच्याकडे पण आयडिया. ट्रॅकिंग ग्रुप आहे त्याचा, तर तो ट्रॅक आता सुरू करणार आहे. पावसाळा म्हणजे जसा एक होईल तशा हिशोबात तो आहे. मग जरा त्याच्यासोबत चर्चा करू आणि मग निघू घरी जायला, कारण की पावसानं पण वातावरण केलेलं आहे, काळो केलेलं आहे. ते कमळ समजेलच तो पाऊस आला की मग त्याच्यानंतर बोलू आणि मग घरी निघू. डोलम सर सर नाही तू घ्या नाही आहे. हा लय चहा पितो हा. त्या बॉडीमध्ये रक्त कमी आणि चहा जास्त आहे. ह्याच्यासोबत बोलताना तरी पण मिनिमम असा 3 ते 4 कप तरी सहज म्हणजे हा दिवसातून ना एक 10-15 कप तरी सहज चहा पित असतं, असं माझं गणित आहे. कारण की हा जर एक 20-30 मिनिटाने अर्धा तासानं झाला चहा पितो तुका पितो चहा असं करत असतो. आता चहा घेऊनच गेला. पार्कातलं पाद्यपूजन 29 जुलैला, गल्लीचं पाद्यपूजन पार्कातलं कधी बघायला लागेल. 10 जुलैला सकाळी दोघीचा भाई दिवसानं किती चहा पितोस तू? 8च्या मला नाही वाटत. मला तर मिनिमम वाटतं की 15 ते 16 कप होत असेल तुझी. घरी 2, ऑफिसला 2, इथे 2, बाहेर 2. अर्ध्या तासानं तू चहा पित असतोस. चहा गरज आहे. ब्लड म्हणजे तुझं ब्लड कमी चहा जास्त असेल तुझ्यात, असा माझा अंदाज आहे. वेळेला चहा पाहिजे. ते पण येतो आता असं नाही ना, 2 दिवस नाही. 6 तारखेपर्यंत अलर्ट दिलेला आहे. तुला तिकडे असाच बोललो चला भेटू, प्लॅन ऐकू तुमचे. कशाला तर पाऊस असल्या कारणामुळे मग बाहेर कुठं जाता येत पण नाही मला. आणि आज जरा बरं वाटलं, पाऊस नव्हता, जरा गार वातावरण. आणि तर व्लॉगचा एंड टाईम चालू. त्या मित्रांना भेटणं खरंच गरजेचं आहे. त्याच्याला आज भरपूर दिवसांनी भेटलो, आमच्या भरपूर गप्पा झाला. भरपूर एकाच ठिकाणी उभा राहूनच मी गाडीवर बसून होतो, तो उभा होतो, असा भरपूर टाईम पांग्या आला तो तिथं भेटला आणि परत जाताना पण भेटला. आणि कारण की ते कार्यक्रम होता भारतीय जनता पार्टी BJPचा म्हणून. थांबा एक मिनटं. तर व्लॉग एंड कसा वाटला व्लॉग हे नक्की सांगा. आणि जास्त असं कायच नाही होतं, एक नीट व्यवस्थित छान होता व्लॉग असं मला तरी वाटतंय. तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर एवढंच बोलून भेटतो आणि पुन्हा भेटू. टाटा.